त्यातील अपघात प्रकरण देशभर गाजते। मात्र असाच प्रकार काही दिवसांपूर्वी जळगावमध्ये सुद्धा घडला होता। त्यात सुद्धा बऱ्यापैकी पुण्याच्या घटनेप्रमाणेच साम्य आहे। इथेही दुचाकीला धडक देत चौघांचा बळी घेणारे आरोपी बिल्डर आणि राजकारण्याची मुलं आहेत। राजकीय वरदहस्तामुळे पोलिसांनी कारवाईत कसूर केल्याचा आरोप होतोय। 7 मेला ही दुर्घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार ज्या कारनं धडक दिली त्यापैकी एक जण एका पक्षाच्या जिल्हाध्यक्षाचा मुलगा आहे, तर दुसरा अभिषेक कौल नावाच्या बिल्डरचा मुलगा आहे। अपघातानंतर जमावानं कारमधल्या आरोपींना मारहाण केली। मारहाणीचं कारण देत पोलिसांनी आरोपींना मुंबईतल्या रुग्णालयात भरती केलं। अपघातावेळी कार चालक आणि कारमधले इतर दारूच्या नशेत होते। दरम्यान सर्वसामान्यांसोबत अपघात घडल्यानंतर अशी दिरंगाई केली जाते का? ब्लड रिपोर्ट यायला 17 दिवस लागतात का? असे सवाल जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित केले जात आहेत। त्यांची ड्युटी आटपून समजा संध्याकाळी 4:30 पावणे 5च्या दरम्यान ते घरी जात असताना इथे आमच्या बाजूला रामदेवळीची टेकडीवर समोरून 2 कार आले आणि त्या कारचा असं वेग होता जास्त की ओव्हरटेक करताना माझ्या मिसेसला त्यांनी ऑन दी स्पॉट ओढून टाकला तिथे। आणि त्या याच्यामध्ये माझे 2 मुलं आणि माझी मिसेस आणि प्लस एक भाचा हे जागीच हे होऊन गेले। समजा तपास करायला गेलो MIDC पोलीस स्टेशनला। जे तपास अधिकारी आहे मनोरे साहेब म्हणून कोणी आहे आणि जे PI आहे तिथले आवड साहेब, आम्ही त्यांच्याशी भेटलो आणि तपास अधिकाऱ्याशी बोलणं केलं तेव्हा त्यांनी आम्हाला हेच उत्तर दिलं की अजून जे आरोपी आहे ते हॉस्पिटलला आहे आणि त्यांच्यावर उपचार चालू आहे असं ते आम्हाला बोलले। अजूनपर्यंत त्यांना अटकसुद्धा काही नाही, फक्त गुन्हा दाखल केला आहे, आरोपीला अटक झालेली नाही। यातील जे संशयित व्यक्ती फिर्यादीने फिर्यादमध्ये नाव घेतलं होतं त्या दोघंही व्यक्तीमध्ये एक अर्णव अभिषेक कौल आणि अखिलेश संजय पवार ह्या 2 व्यक्ती त्या ठिकाणी गाडीजवळ उभ्या होत्यात असं फिर्यादीमध्ये नमूद आहे। त्या अनुषंगाने आपण त्यांचा शोध घेतला असता त्यातील व्यक्ती हा बॉम्बे येथे नानावटी हॉस्पिटल आणि बॉम्बे हॉस्पिटल इथे ॲडमिट असल्याचं आपल्याला आता माहिती आहे। त्या अनुषंगाने आपली टीम बॉम्बेला रवाना झालेली आहे। कायदेशीर प्रक्रिया पार पाडत आहोत। कायदेशीर गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असल्यामुळे त्यांना अटक करता आलेली नाही आहे। ज्या दिवशी ते हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होतील त्या दिवशी आपण त्यांना जो याच्यामध्ये ड्रायव्हर होता, जो गाडी चालवत होता, त्याला आपण अटक करणार आहोत। तर जळगावातील हिट अँड रन प्रकरणावर काही प्रश्न उपस्थित होतात। बघा, इथे देखील काही मुद्दे आहेत महत्त्वाचे की ब्लड रिपोर्ट्स यायला 17 दिवस लागतात का? वाहनामध्ये गांजा सापडला, मग कलम उशिरानं का लावली? पोलिसांवर नेमका दबाव कोणाचा आहे? जळगावमधले नेते गप्प का? धनिक पुत्र अजून किती जणांचा जीव घेणार आहेत? सामान्य जनतेला कोणी वाली नाही का? बड्या बापाचे लेख सुटतात कसे? सर्वसामान्यांना वेगळा न्याय का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत आणि न्यूज 18 लोकमत हे प्रश्न उपस्थित करत आहे, ज्याची उत्तरं व्यवस्थेला द्यावी लागणार आहेत।